आज बेलापूरच्या अशा मंदिरात आलो होतो, डायरेक्ट गुपेने वरती गेलो, भोंग्यात आम्ही बोलत होतो. तो कैसे हो आप लोग, आज आहे ना आम्ही बनात निघालो होतो बरं का. तेवढ्यात लय मोठी टोळी दिसली आम्हाला. इतनी बडी टोळी देखी क्या आ गए पीछे. आम्हाला मागे येताना त्यांनी पाहिलं, जे त्यांचे भांडण जुपले का ते डायरेक्ट पळून गेले इथून. कार्तिक त्यांना म्हणत होता थांबा थांबा थांबा. म्हटलं टोळी बरं झालं पळून गेली रे, तर त्यांच्यातला आमच्यावर आला असताना एखादा दोन मग कार्यक्रमच झाला असता आमचा. सब टोळी हमको देखकर इतनी दूर भाग गई. आता अख्खी टोळी आम्हाला पोहून कस काय पळेल तेच कळलं नाही. बरं ते सगळं जाऊन दे, आम्ही आलो होतो बरं का बनात. आल्या कार्तिकला जोर आला आणि लगेच उचलायला लागला दगड तर त्याच्या जेने काय उचलत नव्हता. त्याला म्हटलं मी चहा पिलेलो असलो तो उचलूनच दाखवला असता. मैंने ना चाय नाही पिया इसलिए नाही का मी छोड दिया उसको. त्याला म्हटलं दगड दे आता एक कडाल ठेवून, चला आता मंदिरात दर्शन करू. पहिलं टपटप मध्ये ना एकदम मस्त अशी सगळीकडे दर्शन करून घेतलं. मग आता सगळीकडे दर्शनच झाले होते बरं का, पण आम्हाला जायचं होतं याच्यावर. आता एकदम जुनं बांधकाम बरं का, इथून आहे ना डायरेक्ट वरती जाता येतं. एकदम छोटीशी बॉल आहे बरं का, उसमें से जाना पडता है ऊपर. पार वाकून वाकून पार कंटाळा आलं तरी पण काय संपत नव्हतं. जागी जागी खिडक्या होत्या म्हणून काय वाटलं नाही एवढं. डायरेक्ट आलो मग वरती होऊन एकच नंबर वाटलं बरं का. वरतीच भोंगे होत्या बरं का, माईक खाली होता ना आम्ही वरतून आडत होतो भोंग्यात. भोंगे में आवाज लगे की आ गए नीचे. खाली येऊन काय लहान पोरांचे झोके बिके का, तिथंच बसलो मग खेळत. अपने को भी कुछ काम नहीं था बघ, इधर ही खेळने को बैठ गया. घडीत हे खेळ घडीत ते खेळ, सगळे खेळ खेळून एकदम लहानपणाची आठवण आली, लागली भूक. मग आलो डायरेक्ट बेलापूर मध्ये दाबेली खायला. टपटप दाबेली खाऊन आम्ही जातो घरी. तुम्ही पण घ्या फॉलो लाईक करून.